लिटिल आर्यन प्री-केने मुंबई मॅजिक थीमवर साजरा केला वार्षिक दिवस। शनिवारी लिटिल आर्यन प्री-केचा वार्षिक दिवस कार्यक्रम मुंबई मॅजिक आयोजित करण्यात आला होता। प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली। रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता स्थापत्य डॉक्टर ज्योती राय, सेंट मेरी हायस्कूलचे माजी विद्यार्थी भूषण इंगोले, सेंट मेरी हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी 240 विद्यार्थ्यांनी मोठ्या जोमाने आणि उत्कटतेने भाग घेतला आणि नृत्य, नाटक, संगीत आणि कला यांचे नेत्रदीपक प्रदर्शन घडवले। यावेळी बोलताना दिव्या पोरसे मॅडम यांनी उपस्थितांना संबोधित केलं। आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलचे अध्यक्ष भरत मलिक यांनी प्रत्येक मुलाच्या कामगिरीचे कौतुक केले। त्यांनी अथक परिश्रम आणि समर्पणासाठी शिक्षकांच्या प्रयत्नांचे, परफॉर्मिंग आणि व्हिज्युअल आर्ट टीमचे कौतुक केले। And my dear singer Anagha, they're so amazing and you can't believe if you go on his YouTube channel, he's director, actor, singer, I don't know, composer, and you will see him on Instagram and all that. So we are really happy, Bhushan, and about no other words but to say our children, our alumni are the best. आर.के. पटेल आणि अपर्णा पटेल यांनी आभार मानले। विंदा भुसकुटे यांनी संपूर्ण टीमला त्यांच्या प्रचंड प्रयत्नांसाठी प्रेरित केले। हा परफॉर्मन्स पीपल कॉल मुंबई नावाच्या पुस्तकावर आधारित होता, जे मुंबईच्या लोकांद्वारे त्यांच्या मुलांसाठी कथाकथन सांगते। लहान मुलांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि मुंबईत राहणाऱ्या अनोख्या लोकांचे चित्रण करून पीपल कॉल्ड मुंबई या पुस्तकाच्या अप्रतिम रूपांतरातून साकारण्यात आली। त्यांनी खारदांडा येथे काम करणारे लोक, कुंभारवाड्याचे कुंभार, बॉलिवूड शो बिझनेसमधील लोक आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणारे मॉडेल्स, प्रसिद्ध ब्रूनमस्का बनवणारे पानवाला आणि रेस्टॉरंट हे कुटुंब दाखवले। प्रसिद्ध लालबागचा राजा आणि अनेक कथा हे यूट्यूब चॅनलच्या स्वरूपात चित्रित करण्यात आले होते आणि लिटिल आर्यन प्री-केच्या तरुण पालकांना मोठ्या प्रमाणात आवाहन करण्यात आले होते। परमानंद नृत्य आणि सादर केलेली मधुर गाणी जवळजवळ प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्श करतात आणि दररोज मोजण्यासाठी एक शक्तिशाली शक्ती आहे। शिववंदना, वेलकम डान्स, मुंबई अँथम, पॉटर गाणे, कोळी नृत्य, फॅशन शो, इराणी नृत्य, गणेश विसर्जन गाणे, योग आणि झुंबा, पकोर गाणे, वडापाव गाणे, चौपाटी गाणे, टाईम गाणे या गाण्यांचा आणि नृत्याचा आनंद प्रेक्षकांनी घेतला। शांततेचे गाणे, पेंटर्सचे गाणे, मनी मनी गाणे, ग्रँड फिनालेने आमच्या मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी आम्ही संकल्पावर भर दिला। वार्षिक दिवसाच्या पाहुण्या रोहिणी लोकरे मुलांनी पुस्तकातील मजकूर नाटकात दाखवल्याबद्दल त्यांनी शिक्षकांच्या टीमचेही कौतुक केले। जे क्रिएशन होतं मुलांचं ते बघूनच मी मॅडमना म्हटलं की इथली मॅक्सिमम मुलं सायंटिस्ट आणि इंजिनियर होणार असं वाटतंय की सगळं मुलांनी क्रिएट केलेलं होतं। ती रेलगाडी होती, इंजिन होतं, त्यानंतर एक बिल्डिंग मॉन्युमेंट्स त्या ठिकाणी होतं। आज इथे आल्यापासून मी जे बघते मला खरोखर म्हणजे माझ्या बालपणाची आठवण झाली। आम्ही ज्या वातावरणात वाढलो, शिकलो आणि आत्ताचं वातावरण याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे। आजच्या मुलांना जे काही इतकं अत्याधुनिक ज्ञान आणि टेक्नॉलॉजी जी आहे ती आमच्या काळामध्ये नव्हती, पण तरी सुद्धा मी या ठिकाणी असं म्हणेन की आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदापर्यंत पोहोचण्यासाठी मला माझा अकॅडमिक स्किलपेक्षा माझं सॉफ्ट स्किल जास्त उपयोगाला आलेले आहे। आणि हे सॉफ्ट स्किल जे आहेत हे तुमच्या शाळेमधूनच तुमच्यामध्ये डेव्हलप होतात। इव्हेंटच्या यशामुळे निर्माण झालेला उत्साह आणि उत्साही मूड पुढच्या वर्षी आणखी मोठ्या विजयाची नांदी दिली।
जो दिन को रातों